नमस्कार मंडळी, मी रोहित जाधव तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आलो आहोत राणीच्या बागेत आणि ही राणीच्या बागेची पार्किंग आहे. सो पार्किंगमध्ये आता गाडी लावलेली आहे मी आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये. सो बघूया पार्किंगचे किती पैसे होतात. ह्या आधी आपला व्हिडिओ आला होता आणि छानपैकी व्हायरल झाला होता. जवळपास छोट्या यूट्यूबरच्या ह्याच्याने छान व्हायरल होता तो. जवळपास 2,500 ते 3,000 व्ह्यूज होते त्याला. सो ह्याही व्हिडिओला असं सपोर्ट करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा आहे वीर जिजामाता भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयाचा मेन गेट. सो इथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला आहे जी पार्किंग दिसते गाड्यांची, 2 व्हीलर्सची वगैरे, आणि 4 व्हीलर्सची त्या साईडला आहे. सो आता आपण जाऊयात आपली 2 व्हीलर्सची पार्किंगची पेमेंट करायला. सो किती रुपये ते बघूया. सो मी पटकन आता पे करतो. सो आता मी माझी गाडी पार्क केलेली आहे आणि हे बिल आहे, म्हणजे पार्किंगची फीज आहे 30 रुपीज आणि माझी गाडी इथे उभी आहे. आता आपण जाऊया राणीच्या बागेमध्ये आतमध्ये. सो हा इथला कॅम्पस आहे पूर्ण. हा एक्झिट गेट आहे. आपल्याला आज जाऊन बघायचं मेन म्हणजे जे वाघाचं काही ऐकलं जे खूप वाईट होतं. या झूमधला एक वाघ होता तो ऑफ झाला काही कारणास्तव, तर ते पण आपल्याला बघायचं आहे. आणि आधी आपण जाऊया इथे तिकीट काउंटरला, तिकीट काढून घेऊया. सो आपलं तिकीट बुक करून झालेलं आहे. तिकीट घेऊन आता आपण जाणार आहोत आतमध्ये. सो आतमध्ये आल्यावर फर्स्ट एंट्रन्सला हे आहे आणि मेन एंट्रन्स तो होता पण तो आता बंद केला. एक्झिटमधून एंट्री चालू केली आहे. हे बघा एंट्री, प्रवेशद्वार, आणि प्रवेशद्वाराच्या बाजूलाच हे सो आता आपली एंट्री झालेली आहे आणि आपण आता आत जाणार आहोत. तर सगळी पब्लिक इथे आत आल्यावर ना पहिलाच आहे ना हे बर्ड्स बघायला जाते. सो आपण बर्ड्स वगैरे नंतर बघणार आहोत. आधी आपण चाललो आहे इकडे हत्ती वगैरे बघून येऊ. हत्ती वगैरे जे आहेत ते ह्या साईडला आहेत. आतमध्ये आल्यावर तुम्ही लेफ्ट माराल तर सगळ्यात पहिला आपल्याला हत्ती दिसणार आहे आणि त्याआधी एक हा पुतळा आहे. आणि हे जी झाडं आहेत ते आय थिंक खूप वर्षापूर्वीची झाडं आहेत. आणि याचे खोड बघा केवढे मोठे मोठे. आणि स्कूलची खूप मुलं आहेत आतमध्ये. सो हा आहे वीर जिजामाता उद्यानाचा मॅप, ज्यामध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल. त्यामध्ये हे जी झाडं वगैरे आहेत ते तुम्ही वाचून घ्या नंतर, हे इथे आढळतात. त्याचबरोबर हा QR कोड आहे, स्कॅन करो और निकल पडो. आम्ही चाललो आहे आतमध्ये आणि इथे आल्यावर ही तोफ आहे. इकडे बघा, तुम्ही बघू शकता तोफ आहे आणि हे असं काही स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये ती ठेवलेली आहे. हे शाळेतली पोरं आहेत ज्यांना राणीची बाग दाखवायला घेऊन आलेले आहे. अरे बापरे.
हत्ती इथे आत आहे, पण आता काय बंद केलं का समजत नाही. हत्ती काय ट्रान्सफर केले असतील वाटतं इथे, कारण की एलिफंट हाऊस आहे. इथे अस्वल आहे. ते अस्वल इथे झोपले. आणि हे अस्वलांचं इन्क्लोजर आहे. आम्ही हे बघ ना अस्वल तिथे बसले. आम्ही एकदा आलो होतो, ह्या झाडावर होता वरती बसलेला. दाराडोर पंढरपूर. तर मित्रांनो, आता आपण पहिला प्राणी बघितलेला आहे, जो राणीची बाग ते असलेला पहिला प्राणी आपण बघितला, तो आहे अस्वल, ब्लॅक बियर, स्लॉट बियर. त्याला स्लॉट बियर इंग्लिशमध्ये बोलतात आणि मराठीमध्ये अस्वल. हां चालू. सो माझ्यासोबत आज रसिका आहे. आता नीट दिसत असेल. रसिका पण सध्या व्हिडिओ काढते आणि माझा पण चालू. तर आत्ता आपण आलो आहोत महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी, तो म्हणजे वाघ. वाघ टेरिटरीमध्ये आता आपण आलो आहोत आणि इथे गर्दी बघा. आय थिंक वाघ समोरच आहे, आपल्याला पण बघायला मिळेल पटकन. आय थिंक समोरच आहे. कुठे आहे वाघ? पब्लिक बघा वाघ बघा. नजर लगे क्या काम का नहीं है. गर्दी बघा वाघ. इथेच आहे. इथे झोपला आहे. त्याचा पार्टनर एक ऑफ झाला. साईज बघा, साईज. पाय बघा, पाय बघा. एक मिनिट. पहिल्याच व्ह्यूमध्ये आपल्याला वाघ दिसलेला आहे इकडे. तर हे जे पाणी आहे, यामध्ये आपण गेल्या टायमाला वाघाची सायटिंग केलेली आणि पाण्यामध्ये तो उतरला होता प्रॉपर इकडे आतमध्ये. तर मित्रांनो, हा आहे इथल्या वाघाचा इन्क्लोजर आणि वाघ तिथे झोपलेला तुम्हाला दाखवलाच. आणि आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम आलो होतो लाईफमध्ये मी, तेव्हा वाघ इथे दिसला होता मला. तेव्हा मी, नीरज आणि माझा भाचा होतो. वाघ कसा बनवला इथला ना मित्रांनो, एक जो मेल वाघ होता, जो मी बोलत होतो, ज्याचं आकस्मिक निधन झालं, तर त्याची जी पार्टनर आहे ती एकटीच आहे इकडे. वाघ कमी होण्याचं कारण हे आहे, जे आहे पोचिंग. पोचिंग कशासाठी केलं जातं, तर वाघ नख, स्किन आणि त्याच्या दातासाठी वगैरे. हे तुम्ही वाचायचं असेल तर तुम्ही वाचून घ्या व्हिडिओ स्टॉप करून. सो आता आमचं वाघ बघून झालेलं आहे, पण माझं मन अजून भरलेलं नाही, कारण की वाघ आम्ही रनिंगमध्ये नाही बघितला. सो वाघ आता जाऊन परत बघणार, म्हणजे जेव्हा तो उठेल किंवा काय, जर परत नेक्स्ट राऊंड आम्ही मारू
तेव्हा जर तो असेल तिथे तर बघणार 100%. आणि जर तुम्हाला पाणी वगैरे प्यायचं असेल तर पाणी पिण्यासाठी ते सोय केलेली आहे प्रॉपर, जी आहे वाघाच्या एन्क्लोजरच्या बाहेर जसं येणार आपण तिथून लगेच आहे इथे. आणि एकदम स्वच्छ आहे, तुम्ही बघू शकता, पाणी छान आहे. सो आता आपण जाणार आहोत पुढच्या साईडला. आणि त्याच्या आधी जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही इथे असणाऱ्या कॅन्टीनमध्ये कॅफेमध्ये तुम्ही खाऊ शकता, ज्याचं नाव आहे कॅफे वाईल्ड. चला. हां, हे कॅन्टीन आणि वॉशरूम, हां इथे कॅन्टीन आणि वॉशरूम आहे पुढे. तर मित्रांनो, आता आपण बघायला जाणार आहोत इथे असलेला बिबट्या. बिबट्या म्हणजे इंग्लिशमध्ये बिबट्याला लेपर्ड असं बोललं जातं. आणि खूप असं आपण तुम्ही ऐकलं असाल की वाघाने हमला केला किंवा वाघाने माणसं मारली, गायी मारल्या. त्यामध्ये जवळपास बघायला गेलं तर 80% ते 85% हे जे अटॅक्स असतात ते बिबट्या करतो. आणि काही लोक जे असतात त्यांना बिबट्या आणि वाघ ह्याच्यामधलं अंतर समजत नाही, महत्त्वाचं म्हणजे तर. सो यामध्ये काय होतं की जास्तीत जास्त जे अटॅक असतात ते बिबट्या करतो, आणि लोक बिबट्याला वाघच समजतात, कारण की समोर आल्यावर प्रत्येकाची फापरलेली असते. आणि त्यामुळे या जो कारणीभूत असतो तो राहतो बाजूला, आणि सगळं ब्लेम येतं ते म्हणजे वाघावर. त्याच कारणाने खूप असे वाघांना मारलं गेलेलं आहे, बिबट्यांनाही मारलं गेलेलं आहे. पण आजच्या टायमाला बघायला गेलं तर मुंबईमध्ये जेवढे बिबट्या राहतात तेवढे ओव्हरऑल छोट्या छोट्या जागेमध्ये, म्हणजे खूप कमी जागेमध्ये खूप जास्त बिबटे वगैरे राहतात मुंबईमध्ये. जे आपल्या आरे कॉलनी आणि नॅशनल पार्क जे आहे, संजीव गांधी नॅशनल पार्क, तिकडे आहेत. सो तिथलेही व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्हाला तिथलाही व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा की तिथले व्हिडिओ पाहिजेत असे. सो आता आपण बघणार आहोत तिथे बिबटे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत बिबट्या आणि तरस. तरस हा असा प्राणी आहे जो कोणतीही गोष्ट कधीही खाऊ शकतो आणि हाडा वगैरे सकट सगळं पचवू शकतो तो. तसा हा तरस. तरस म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला हायनास बोललं जातं. आता तो आहे कुठे ते त्याला शोधणं खूप मोठं टास्क आहे, कारण की हा झोपलेलाच असतो. हा तो बघा झोपलेलाच, हो बघा. अरे वा, थोडी तरी हालचाल केली. हे झाले. आता आपण चाललो आहोत बघायला बिबट्या. एक तिथे झोपलेला आहे, मगाशी एक बॅकेटने बघितला तिथे आत. हे बघा, हे बिबट्याचे जे गेट्स आहेत त्यांच्या आतमध्ये आहेत ते जवळपास ते 7 किंवा हे जे बिबट्यांचे गेट्स आहेत, इन्क्लोजर्स आहेत, म्हणजे त्यांचे रूम्स बनवलेले आहेत. नाईट रूममध्ये असतात ते. आणि हे जवळपास 4 रूम्स आहेत. 4 रूम्स जास्त खूप बिबटे आहेत, कारण की मी मागून बघितलं होतं मगाशी तर 2 जण आतमध्ये होते. आणि तुम्ही बघू शकता हा इथे एक आहे जो झोपला आहे. हो, हा हा झोपलेला आहे. त्याचबरोबर इथे कुठे जवळपास आहे का ते पण शोधावं लागेल, कारण की जरी असेल तरी आपल्याला दिसणार नाही. आय थिंक सो आज एकालाच बाहेर सोडलेलं आहे, नाही तर दोघं दोघं असतात. झाडा वगैरेवर असेल तरी आपल्याला दिसणार नाही. बघूया, पण एकच दिसतोय सध्या बाहेर, तो का तिथे झोपला. तर इथे ना हा जो आहे तो बार्किंग डिअर आहे, तो का पळत चालला. हो, मस्त 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 गेला उड्या मारत. बायोम ट्रेल. सो हे ट्रेल बनवलेलं आहे. जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला असं छान असं ट्रेल पण एन्जॉय करता येईल. इथे आतमध्ये पब्लिक सुद्धा आहे. सो इथे फिरतानाही छान वाटतंय, पूर्ण आपण निसर्गाच्या सानिध्यात आहोत, फिरतोय छान आणि छान व्ह्यू आहे. ट्रेल आय थिंक छोटा ट्रेल असेल, आणि अशी पब्लिक सगळं एन्जॉय करते.
छान बनवलाय ट्रेन. आणि हा मित्रांनो, आता तुम्हाला आहे ना, तर मित्रांनो आता तुम्हाला आहे ना, आपल्या चॅनलवर असं व्हिडिओ बघताना तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल. ते म्हणजे वेगळं पण असं आहे की व्हिडिओची क्वालिटी थोडी अपग्रेड झालेली दिसेल, म्हणजे छान व्हिडिओची क्वालिटी दिसेल तुम्हाला आता. कारण की मी एक छान असं डिव्हाइस घेतलेलं आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. म्हणजे मोबाईलच आहे, नवीन एक छान मोबाईल घेतला आहे ज्याने तुम्हाला छान असा व्हिडिओ देऊ शकतो, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा. आणि तुम्ही बघू शकता की जर त्यामुळे काय 19-20 वाटत असेल किंवा काही वेगळं पण दिसत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आता आपण आलो आहोत ते कासव बघण्यासाठी, म्हणजे टर्टल. टर्टल टॉर्टॉइस. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत ते म्हणजे मगर बघण्यासाठी. आधी आपण वरतून बघूया दिसते का. वरतून दिसत असेल तर वरतून बघू, नाहीतर खाली जाऊ अंडरग्राऊंड चेक करू. आणि त्यातला हाच एक इथला व्ह्यू. हे बघा, हे बघा, ही मगर आहे. ही बघा, ही मगर आहे इकडे समोर. खाली जाऊ शकतो आपण, त्याला अंडरग्राऊंड बघू शकतो. अरे बघ किती आहे, 3 आहेत. चला मित्रांनो, आधी आपण खाली जाऊया, खालचा व्ह्यू मिस होईल नाही तर मित्रांनो आता आपण चाललो होता धावत धावत खालतून बघायला. पाण्याच्या आतून बघण्यासाठी मजा खूप वेगळीच आहे. इथे आहेत पण त्या वरती त्या दिसत नाहीत, ज्या साध्यावाल्या आहेत. ही बघा, ही बघा, वाव, ही बघा बघा, काय व्ह्यू आहे अंडरग्राऊंड. हे बघा, 0 मोमेंट मध्ये फ्लोट करते बघा, 0 मोमेंट मध्ये फ्लोट करते. शॅडो बघा मित्रांनो, शॅडो बघा, एकदम छान वाला व्ह्यू आहे. शॅडो बघा. तर मित्रांनो, हे आहेत नाई क्रोकोडाईल, जे जास्तीत जास्त मासे वगैरे खाऊन जगतात ते. आणि ती जी वरती आहे ती ही छान पैकी साईज आहे. हा? तर हा आहे अंडरग्राऊंड मगर बघण्यासाठी बनवलेला केज, ज्यामध्ये आपण मगर एकदम जाऊन बघून एन्जॉय करू शकतो. ही इकडे जाऊन स्टॉप झाली आणि इथे ही 2 आहेत पण त्या लांब आहेत. इथे असलेले मगर ह्या इकडे आहेत. वा 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 वा, लँडिंग सक्सेसफुली. सो मित्रांनो, फायनली 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 आपण मगर बघितलेली आहे. आणि हे आहे मगरचं एन्क्लोजर, मगर प्रॉपर ट्रेन, फ्रॉक ट्रेन.
सो आपण आता वरतून एकदा तुम्हाला अजून एकदा दाखवतो. तर मित्रांनो, ही जी मगर आहे ते स्वतःचं टेम्परेचर मेंटेन करते. तोंड ओढून स्वतःचे बॉडी टेम्परेचर मेंटेन करते. खूप रेअर केसला हे आपल्याला बघायला मिळतं. सो मित्रांनो, आता आम्ही मगरीसोबत बसलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आता मी मगरीसोबत बसलेलो आहे बघा. आणि आपण मगर बघितलेली आहे पण रिअल रिअल मगर सुद्धा बघितलेली आहे. त्यासोबत मगर स्वतःचं टेम्परेचर मेंटेन करताना सुद्धा आपण बघितलेली आहे. आता जी स्वतःचं तोंड उघडून हवा तोंडातली आत बाहेर करून स्वतःचं टेम्परेचर मेंटेन करते. तर मित्रांनो, हे आहेत इथले मिलिटरी मकाऊ. वाव, हे मिलिटरी मकाऊज आहे. सो मित्रांनो, हा आहे धनेश पक्षी. धनेशला मराठीमध्ये सॉरी इंग्लिशमध्ये हॉर्नबिल असं बोललं जातं. हॉर्नबिल जो असतो हा. राणीच्या बागेत असलेलं एक सुंदर दृश्य, प्राणी पक्षी वगळता हे जे आहे वीर जिजामाता आणि त्याचबरोबर बाल शिवाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे. सुंदर सुंदर सुंदर, अति सुंदर. हे आहे इथले विरंगुळ्याचे ठिकाण. तर आता आपण चाललो आहोत हम्बोल्ट पेंग्विन कडे बघण्यासाठी. हम्बोल्ट पेंग्विन कक्ष. सो आतमध्ये जाऊनच तुम्हाला दाखवतो पेंग्विन कसे दिसतात ते आणि त्यांची मुवमेंट काय. आणि हे बघा, इथे छान असं सो पेंग्विन कक्षाकडे आपली एंट्री झालेली आहे. हम्बोल्ट पेंग्विन एक्झिट. गर्दी बघा, गर्दी बघा. वा 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 बघा बघा, पेंग्विन पाण्याच्या आतमध्ये. यांना काही टॅग्स आहेत. हे जे हातावर तुम्हाला दिसत ते टॅग आहेत, ज्यामध्ये नेव्हिगेशन आहे.
तर मित्रांनो आता खूप फिरलो आहे आणि दमलो आता. सो भूक लागले तर वडा समोसा खातो. इथे कॅन्टीनमध्ये समोसा घेतला आणि 40 रुपयाचे दोन दोन पीसेस आहेत आणि टेस्टही छान आहे. जर तुम्ही इथे आलात तर नक्की खा, हे मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन. सो आता फटाफट खातो आणि मग आपण पुढच्या प्राण्याकडे वळूया. तर मित्रांनो आता फायनली पेटपूजा झालेली आहे. आता आपण आलो आहोत पानगेंडा बघायला. पानगेंडा आता पाण्याच्या आतमध्ये आहे, तुम्हाला फक्त वरतून दिसेल. थोडं मुवमेंट आहे ते दाखवतो तुम्हाला. काहीतरी काहीतरी खोदून काहीतरी काढून खाण्याचा प्रयत्न चालू आहे बघा. खोदून काहीतरी काढण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ते खाण्याचा प्रयत्न चालू आहे. अक्षरशः खूप असं खोदून ठेवलेलं आहे बघा इकडे तिथे. बघा काहीतरी खोदून काढण्याचा प्रयत्न चालू आहे कंटिन्यू. आणि ह्यांचे मित्रांनो, जर तुम्ही जर जंगलात कधी गेलात आणि जर जंगल सफारीला असाल तर ह्यांचे जे पगमार्क्स असतात ना, ते पूर्णपणे माणसासारखे पगमार्क्स आहेत. हे बघा, वाव. वरती ते आतमध्ये तिकडे हे हा जो पार्ट आहे इकडे प्रयत्न करते आतमधलं जे मुंग्या वगैरे असतात ते खाण्याचा प्रयत्न चालू आहे. हे बघा, मुंग्या वगैरे खाण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. त्याचबरोबर हे बघा किती खोदलं बघा त्यांनी. जाता जाता एकदम छान असा खेळवून दिलेला आहे अस्वलांनी. माणसांसकट सगळे खातात, सगळं गाय पकडली ना. अस्वलांची ना मित्रांनो एक खासियत आहे, जर ह्या लोकांनी जर शिकार केली आणि त्यामध्ये जर गायी असेल तर गायीचे थन म्हणजे दूध देण्याची जागा ते खाल्लं जातं. बैल असेल तर त्याचा जो खांद्यावरचा जो हे पार्ट असतो, जो मऊ असतो खूप, तो खाल्ला जातो. हे बघा. आणि माणूस जर भेटला त्याला तर तो डायरेक्ट फेसवरच पहिला अटॅक करतो. पहिला अटॅक फेसवर असतो आणि त्याचे नख तुम्ही बघू शकता. नख दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला. नखांची साईज बघा तेवढी. नखांची साईज बघा. नख बघ केवढे आहेत. हा, तर मित्रांनो असा होता आपला राणीबागचा व्हिडिओ. आणि या व्हिडिओमध्ये आपण खूप असे प्राणी बघितले, ज्यामध्ये वाघ आहे, बिबट्या आहेत, अस्वल आहेत, जे हिंस्र पशु आहेत तेही आहेत आणि जे शांततेत राहणारे पशु आहेत तेही आहेत. त्याचबरोबर पक्षी आहेत वेगवेगळे. पोपटांच्या खूप अशा जाती आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी जसं आधी बोललो होतो की जर पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तोही नॅशनल पार्कचा हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नॅशनल पार्कही कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.